बळीराम पाटील महाविद्यालय किनवट राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर भिला नाईक तांडा येथे घेण्यात येत आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर गजानन वानखेडे कार्यक्रमाधिकारी हे संपन्न करत आहे. या कार्यक्रमामध्ये 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर महाविद्यालयातील शास्त्रज्ञ संगणक विभागाचे प्राध्यापक डॉक्टर योगेश सोमवंशी यांनी अनमोल मार्गदर्शन केले. शिक्षण कशासाठी? पैशासाठी. पैसा ज्याच्याकडे काय स्किल आहे, नॉलेज असणाऱ्याला पैसा भेटतो. गावामध्ये आपण पाहतो एक 10-12 लोक जमतात, ग्रामसभा जमते, सरपंच वगैरे बसलेले राहतात आणि सरपंचच्या पुढे मग 4 शहाणी उठतात. ते असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे, कुठला कायदा सांगतील, कुठल्या गोष्टी सांगतील, कुठल्या एक्झाम्पल देतील. ओके, त्यांना फक्त त्या गोष्टीचं नॉलेज आहे. पण गाव कसं चालवावं, विकसित होईल हे त्यांच्याकडे स्किल नाही. फक्त नॉलेज राहून त्या माणसाला आपण वेटेज करतो का, त्यांना गृहीत धरतो का? नाही, हे असेच लोक आहेत. पण त्यांच्याकडे नॉलेज आहे, पण त्याचा उपयोग कशामध्ये केला नाही, त्यांनी स्किल मध्ये केला. ओके, आता आपण सायन्सच्या स्टुडंटचं उदाहरण घेतो. सायन्सच्या स्टुडंटला काय शिकतात, सोबत काय शिकतात? प्रॅक्टिकल शिकतात. प्रॅक्टिकल शिकण्याचं कारण काय की जी थिअरी त्याने शिकलेलं त्याचं काय म्हणजे कशात कन्वर्ट व्हायला पाहिजे, त्याने स्किल मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. म्हणजे कॉम्प्युटर असेल पाहिजे, फिजिक्स असेल तर फिजिक्स मध्ये परफेक्ट झाले पाहिजे. म्हणजे उद्या जाऊन त्याने मार्केटमध्ये गेले, त्यांना गोष्ट करण्यास सांगितली तर ती त्यांना करता आली पाहिजे. हे झालं सायन्स वाल्याचं स्किल. आर्ट वाल्याचं स्किल काय? आर्ट वाल्याचं स्किल काय? त्यांना स्किल लिहिता आलं पाहिजे. बरोबर आहे ना? चला हवा उद्या कोण पण पाहतात ना, तिथं डॉक्टर आहेत तांबळे, म्हणजे सायन्स मधला आहे, मेडिकल सायन्स. स्किल लिहितो, कॉमेडी करतो का झालेली आहे, त्याच्याकडे तो स्किल आलेला आहे आणि तो स्किल रिप्रेझेंट करतोय 4 लोकांना हसवण्यासाठी. रिप्रेझेंट त्याला लोकांना इंजेक्शन देण्यापेक्षा हसवण्यामध्ये जास्त आनंद मिळत आहे. लक्षात येतंय आहे का? नाही. त्याच्याकडे नॉलेज कशाचं आहे? MBBS चं नॉलेज आहे, मेडिकल सायन्सचं नॉलेज आहे. आणि स्किल काय? कॉमेडी ही त्याची स्किल आहे. आलं लक्षात? म्हणजे ज्याच्याकडे स्किल आहे तो ह्या समाजामध्ये सर्वाइव्ह करू शकतो. हे गृहीत धरून एनईपी मध्ये हे सांगितण्यात आलेलं आहे की जो बी विद्यार्थी एनईपी मधून बाहेर पडेल त्याच्याकडे काय असायला पाहिजे? स्किल हे असलं पाहिजे. आणि स्किल हे फक्त नॉलेज मुळे येत नाही. आलं लक्षात? तर स्किल येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? स्किल येण्यासाठी काय? प्रॅक्टिस. एक स्किट लिहिला त्यानं, ठीक आहे, दुसरा स्किट लिहिला तर पहिल्या स्किट मध्ये काय ड्रॉबॅक होते ते कशात कव्हर करेल? दुसऱ्यामध्ये काही चेंजेस असतील ते तिसऱ्यामध्ये. असं त्यानं 10 ते 15 स्किट लिहिल्यानंतर एक त्याचा समराईज फॉर्म करून 16वा स्किट तयार होईल. कितला स्किट? 16. नॉलेज तर त्याच्याकडे होतं, पण त्याने प्रयत्न किती वेळेस केले? 15 वेळेस केल्यानंतर 16वी त्याची स्किट तयार झाली. आता त्याला गॅरंटी नाही की मी जी स्किट लिहिलेली आहे ती लोकांना आवडेल किंवा नाही. केव्हा आवडेल? जेव्हा ते लोक स्किट बघतील, त्यांना जर स्किट आवडली, त्याची प्रशंसा ज्या वेळेस करतील त्यावेळेस त्या स्किलचा कशामध्ये कन्वर्जन झालं? वर्कमध्ये कन्वर्जन झालं. कशामध्ये? वर्कमध्ये. आणि ज्यावेळेस आपण काम म्हणतो वर्क इज काय? वर्कशिप. जर चांगलं काम करायचं असेल तर आपल्याकडे काय असले पाहिजे? स्किल असलं पाहिजे. स्किल मिळवण्यासाठी काय पाहिजे? नॉलेज मिळवण्यासाठी काय पाहिजे? एक्झॅक्ट करेक्ट. आता मास्तराची गरज राहिली नाही. आलं की लक्षामध्ये? सगळं काही आपल्याला कुठं भेटतंय? इंटरनेटवर भेटत आहे. आता मी तर त्या फील्ड मधला आहे, पण मी एवढं लक्षात घ्या, इंटरनेटवर अमाप इन्फॉर्मेशन आहे, पण कोणती घ्यायची कोणती नाही घ्यायची याच्यासाठी ह्यांची गरज आहे. आलं की लक्षामध्ये? शेवटी गुरुच असतो. आलं की लक्षामध्ये? त्याचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही. किती इंटरनेट येऊ द्या, किती AI येऊ द्या, कितीही टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होऊ द्या, शेवटी आपल्याला
आईला विसरता कामा नये, वडिलाला विसरता कामा नये, आणि तिसरं गुरुला विसरता कामा नये. त्याशिवाय आपलं लाईफ डेव्हलप होत नाही. ओके, माझा फक्त इथं सांगण्याचा एकच उद्देश आहे, स्किल मिळवण्यासाठी एकच गोष्ट करा, ते म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस. टू व्हीलर शिकता, बरोबर आहे, पोहायला शिकता, कुठल्या शाळेत गेलो, कुठल्या कॉलेजला गेलो नाही ना, तरी आपण शिकलो ना, कशावर? प्रॅक्टिस. काय इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी? प्रॅक्टिस. स्किल मिळवायची असेल तर प्रॅक्टिस, नॉलेज मिळवायचं असेल तर इन्फॉर्मेशन नॉलेज मिळणार आहे, पण तो कोण देणार? प्रोसेस मधून येणार आहे, टीचिंग प्रोसेस मधून येणार आहे ना. म्हणजे नॉलेज मिळवायचं असेल तर शिकावं लागेल, स्किल मिळवायचं असेल तर प्रॅक्टिस करावी लागेल. हे याचा मागचा उद्देश आहे, बाकी याच्या मागे काही उद्देश नाही. जे स्किल पुढच्या ह्याच्या बाकी लोक, कारण भारत हा जगामधला पहिला देश आहे की ज्याची लोकसंख्या आलं लक्षात. म्हणजे आपलं कॉम्पिटिशन आपल्या सोबतच आहे. मग सगळ्याकडे बी आहे, सगळ्याकडे, पण त्याच्यापेक्षा माझ्याकडे काय वेगळं आहे, माझ्याकडे काय स्किल आहे की जेणेकरून माझा परिवार असेल, माझा समाज असेल, किंवा माझा जिल्हा असेल, माझा विभाग असेल, माझा राज्य असेल, माझा देश असेल, हा कसा डेव्हलप होईल, हे सगळं कशावर डिपेंड आहे? स्किलवर डिपेंड आहे. आणि स्किलसाठी प्रॅक्टिस हे खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यासाठी दिवसात 24 तासच अवेलेबल आहे. त्या 24 तासाचा उपयोग आपल्याला आपली स्किल कमवण्यामध्ये कसा करता येईल, हे मात्र याच्यामध्ये शिकण्यासारखं आहे. ओके, आणि एनईपीचा उद्देशच तो आहे. आणि तुम्ही लकी आहे की एनईपी मध्ये आलात. ठीक आहे, कागदावरच्या गोष्टी वेगळ्या असतात, प्रॅक्टिकल गोष्टी वेगळ्या असतात, पण आपल्याला सिस्टीमला दोष न देता आपल्याला आपण स्वतः कसं इम्प्रूव्ह झालं पाहिजे, आपण आपल्या स्किल्स कशा वाढवल्या पाहिजे, याच्याकडे आपलं जास्त लक्ष आहे. ह्या सब्जेक्टला सर नाही, हे सब्जेक्ट आम्हाला शिकवलं जात नाही, ह्याचे आमचे इन्स्ट्रुमेंट नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी सिस्टीमच्या आहेत. त्याला दोष देत बसण्यात तुमचा टाइम घालवू नका. तुम्हाला 3च वर्ष आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कसं डेव्हलप व्हायचं आहे ते तुम्ही स्वतः ठरवा. मी फक्त एकच मार्ग सांगत आहे, नॉलेज सोबत प्रॅक्टिस ठेवा, ऑटोमॅटिक तुम्हाला स्किल मिळेल. ओके, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. मतदार राजा जागा हो. तुम्ही त्याच्या मागे काय म्हणायचं? लोकशाहीचा जागा हो. मतदार राजा जागा हो. माझा आवाज जास्त आहे तुमच्यापेक्षा, मोठा म्हणाला. मतदार राजा जागा हो. मतदार राजा जागा हो. एक एक हात असा हात एक 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 हात फुटाचा, एक एक फुटाचा अंतर घ्या ना.